नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI सागर कोकरे। यापूर्वी आयोगाने जो पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता, त्या निर्णयाला आता आयोगाने मुदतवाढ दिलेली आहे। ओके, त्यामुळे जी काही येणारी गट क पूर्व परीक्षा होती, ती पूर्व परीक्षा ऑनलाईन न घेता ती ऑफलाईन घेतली जाणार आहे। आणि आपण यापूर्वी जो काही फॉर्म भरलेला आहे, फॉर्म भरलेला असताना आपल्याला ऑनलाईन असल्यामुळे आपण सेंटर सिलेक्ट केलेलं नाहीये, तर ते सेंटर सिलेक्ट करण्यासाठी आयोगाने काय प्रोव्हिजन केलेली आहे, आपण थोडक्यात समजून घेऊया। ओके, चला, आयोगाने हे नोटिफिकेशन टाकलेलं आहे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या संदर्भामध्ये। त्यांनी काय म्हटलं की यापूर्वी जी काही ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने परीक्षा घेण्याचा जो निर्णय होता, तो निर्णय बदललेला असून आता प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR पद्धतीने ती परीक्षा घेण्यात येणार आहे। आणि हा जो काही निर्णय आहे तो कधीपर्यंत पुढे ढकललाय, तर जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन परीक्षा घेण्याचा जो निर्णय आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। आणि ही जी आहे आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह बाब आहे। ओके, चला, आपल्याला हे झालंय की ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन घेणार आहेत। त्या व्यतिरिक्त आयोगाने काय केलंय की जी पूर्व परीक्षा होती गटकची, त्याची जी काही तारीख आहे ती तारीख सुद्धा बदललेली आहे। आता जी काही पूर्व परीक्षा आहे ती 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे। ओके, आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी मुख्य परीक्षेची तारीख सुद्धा सांगितली। ती मुख्य परीक्षेची तारीख आहे 27 डिसेंबर 2026। ओके, म्हणजे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन झालेली आहे, पूर्व परीक्षेची तारीख बदललेली आहे, मुख्य परीक्षेची सुद्धा त्यांनी तारीख दिलेली आहे। ओके, पूर्व परीक्षेची तारीख आता 25 ऑक्टोबर 2026 असणार आहे। आता या व्यतिरिक्त जो काही आपण अर्ज भरतो, तो अर्ज भरण्यासाठी सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे। ती मुदतवाढ कधीपर्यंत दिली, तर 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि 3 ऑगस्ट पर्यंत आपण काय करू शकतो, पेमेंट करू शकतो। पण आता एक गोष्ट लक्षात घ्या की त्या आयोगाने काय केलंय की जे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी सवलत होती, ती सवलत आता आयोगाने बंद केलेली आहे। आपल्याला जी काही पेमेंट करायचं आहे ते पेमेंट ऑनलाईनच करायचं आहे। ओके, त्यामुळे आता ही जी काही चलनाद्वारे भरण्याची पद्धत होती, ती पद्धत आयोगाने बंद केलेली आहे। ओके, चला, या व्यतिरिक्त एक महत्वाचा आणखी आपल्यासाठी निर्णय असं म्हणूया, कारण की यापूर्वी आपण काय बऱ्याचशा जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यात जिल्ह्याची निवड केलेली नाही, सेंटरची निवड केलेली नाहीये। तर जिल्हा केंद्र निवडीच्या संदर्भात आयोगाने काय सांगितलंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती आजच उपलब्ध नाहीये, ती उपलब्ध कधीपासून होणार आहे, 19 जुलै 2026 दुपारी 2 वाजल्यापासून, म्हणजे दुपारी 2 वाजल्याच्या नंतर ते अवेलेबल करून देणार आहे 19 जुलै 2026 पासून। आणि ते कधीपर्यंत, 31 जुलै 2026 पर्यंत ती जी काही फॅसिलिटी आहे की आपल्याला सेंटर निवडण्याची, आपल्याला जे काही जिल्हा केंद्र निवडायचं आहे, ती आपल्याला ती सुविधा इथे उपलब्ध करून देणार आहे आयोग। ओके, तर ही आपण कशा पद्धतीने बदलणार म्हणजे की सेंटर कशा पद्धतीने सिलेक्ट करणार आहे, आयोगाने स्पष्ट सांगितलंय बघा। आपण प्रोफाईल ओपन केल्याच्या नंतर आपण माय अकाउंटवर जाणार आहे आणि आपली जी काही जाहिरात असणार आहे, त्या जाहिरातीच्या समोर व्ह्यूचं बटन आहे, व्ह्यूच्या बटनाच्या पुढे सेंटर सिलेक्शन असणार आहे आणि तिथे काय करायचं, आपल्याला त्या जिल्ह्याची निवड करायची, अप्लाय आणि सबमिट अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, जिल्ह्याची निवड करायची। आणि या व्यतिरिक्त आणखी आयोगाने काय म्हटलंय बघा की जर कधी जे फक्त जिल्हा केंद्राची निवड करणार आहे, यापूर्वी फॉर्म भरलाय, तर त्यांना पुन्हा परीक्षा शुल्क भरायची गरज नाहीये। म्हणजे आता परत परीक्षा शुल्क परत भरायची नाहीये, फक्त काय करायचं, आपल्याला जिल्ह्याची निवड करायची आहे। ओके, आपल्या केंद्राची निवड करायची आहे, ती ही शुल्क न भरता। ओके, आता जर कधी आपण फॉर्म भरलेला आहे परंतु जिल्ह्याची जर कधी निवड केलेली नाही, सेंटरची निवड केलेली नाही, तर काय होईल, आपण यापूर्वी जसं आयोगाने म्हटलं होतं की करस्पॉन्डन्स ऍड्रेस वरती ऑनलाईन परीक्षेचं केंद्र देण्यात येणार होतं, तेच इथे केले जाईल की करस्पॉन्डन्स ऍड्रेस वरच तुम्हाला जे काही सेंटर आहे ते सेंटर दिले जाईल ऑफलाईन मध्ये सुद्धा। ओके, मग का सिलेक्ट करायचं आपण सेंटर, तर एक गोष्ट आहे की तिथे आपल्याला सेंटर सिलेक्ट करणं अनिवार्य बनतं। कोणती गोष्ट, की जर जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली, जर कधी पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जर कधी सेंटर सिलेक्ट करण्याची जर कधी मर्यादा ओलांडली गेली, जेवढी पुण्याची मर्यादा आहे तेवढे जर कधी सेंटर सिलेक्ट झाले, तर जे काही बाकीचे उमेदवार असतील किंवा ज्यांनी ते सेंटर सिलेक्ट केलेलं नसेल, त्यांना काय केलं जाईल, तर जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रामध्ये जे काही जिल्हा केंद्र आहे ते केंद्र दिले जाईल आणि तिथे त्यांची परीक्षा घेतली जाईल। ओके, अशा पद्धतीचं आयोगाने आपल्याला नोटिफिकेशन दिले। आणि त्यात शेवटी काय म्हटलंय की एकदा जर कधी तुम्ही सेंटर निवडला तर परत त्यात कोणत्याही अटीवर बदल होणार नाहीये। ओके, या व्यतिरिक्त जी काही आयोगाची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल आयोगाने केलेला नाहीये। ओके, हे नोटिफिकेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। ऑनलाईन ऐवजी परीक्षा ऑफलाईन झालेली आहे, पूर्व परीक्षेची तारीख बदललेली आहे,
मुख्य परीक्षेची आपल्याला तारीख दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला जे जिल्ह्याचं केंद्र आहे ते केंद्र सिलेक्ट करायचं आहे. कधीपासून करायचं आहे? 19 जुलै 2026 पासून ते 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे? ते केंद्राची निवड करायची. ओके, अशा पद्धतीने आयोगाने नोटिफिकेशन टाकलंय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही इच्छा होती की परीक्षा ही ऑफलाईन व्हायला हवी. त्यांच्या मनासारखं झालं, त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. थांबूया. थँक्यू.